ची निवड असल्या कारणाने आपण सगळे इथे उपस्थित आहातच, पण दुसरं कुठलंही नाव आलं नसल्यामुळे आपण उपनगराध्यक्ष म्हणून किशोरजी गुणवंत बारवकर यांचं नाव उपनगर अध्यक्षासाठी डिक्लेअर करत आपला तुम्ही सगळे नगर गेले तरी चालेल. मॅम इकडे सर इकडे बघा सर आपा इकडे एकच नाही ऐकत चल फक्त प्रशासनाला सर इकडे बघा दोन कामाचीच आवड आहे, दुसरं काही नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती करण्याबाबतचा तर महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायती नामनिर्देशित सदस्यांची अर्ज व नियुक्ती करण्याची पद्धत नियम 2010 नुसार आपण नामनिर्देशित सदस्यांचे जे अर्ज होते ते माननीय जिल्हाधिकारी सो यांच्याकडे सादर करायचे होते. त्यांनी माननीय उपविभागीय अधिकारी तथा पदनिरीक्षक अधिकारी म्हणून त्यांनी छाननी झाल्यानंतर आपल्याकडे 3 प्रस्ताव प्राप्त होते. पाचोरा नगर परिषदेच्या करिता 3 नामनिर्देशित सदस्य आपल्याला निश्चित करण्यात आलेले होते. 3 आलेले आहेत पात्र प्रस्ताव. तर त्याची घोषणा पुढे नगराध्यक्ष मॅडम करणार आहे. त्यासाठी आपल्याला 3 जागेंपैकी आपल्याला तौलनिक संख्याबळानुसार घ्यावं लागतं. 2 पदं होते नामनिर्देशित सदस्यांचे ते शिवसेना गटासाठी होते आणि 1 पद जे होतं ते भारतीय जनता पार्टीच्या गटासाठी होते. त्यानुसार आपल्याकडं माननीय उपविभागीय अधिकारी यांनी पात्र ठरवलेले 3 सदस्यांचा प्रस्ताव आपल्याकडं प्राप्त आहे. मध्ये ना स्वीकृत म्हणून जे आपले 2 स्वीकृतांची नावं जी की आपले असलेली संख्याबळावर 2 स्वीकृत बसत आहे आणि अपोजिट पार्टीचं 1 नाव आहे. त्यापैकी आपल्या पार्टीचं मी नाव घोषित करते. योगेश जगन्नाथ पाटील. दुसरा स्वीकृतसाठी नाव आहे शरद बाळकृष्ण वाणी पाटील. समोरच्या पार्टीचं म्हणजे भारतीय जनता पार्टीचं स्वीकृतसाठी नाव आहे अविनाश देवीदास सुतार. मनापासून अभिनंदन. स्वागतासाठी पुढे यायचे ॲडव्होकेट योगेश जगन्नाथ पाटील. योगेश तिथे थांब, ग्रुप फोटो घेऊया. अभिनंदन. खूप साऱ्या शुभेच्छा. त्याला अविनाश देवीदास सुतार. ॲडव्होकेट अविनाश देवीदास सुतार. एक ग्रुप फोटो घेऊया. ताई तुम्ही घेऊन जा. जिल्हा प्रमुख पद कायम राहिला आता बरं दावेदार.
सह्या कोणाच्या बाकी असतील तर स्वाक्षरी कोणाची बाकी असेल तर बजाव.